मुंबई महानगरपालिकेमध्ये पुन्हा सत्ता मिळवायची आणि महायुतीला शह द्यायचा म्हणजे यंदा हे काम ठाकरे बंधूंसाठी कोणत्याही अग्निपरीक्षेपेक्षा कमी नाहीये, हे मान्य करायलाच हवं. शिवसेना एकसंध असतानाही गेल्या मुंबईच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये अगदी किंचित अंतर होतं. त्यामुळे आत्ताच्या घडीला हे अंतर पार करणं महायुतीला अजिबातच कठीण नाहीये. पण मग कसा द्यायचा या महायुतीला शह? याचसाठी आता ठाकरे बंधूंसह मोठ्या पवारांनी या आघाडीमध्ये एका नव्या आणि तगड्या भिडूला एंट्री देण्याची तयारी केली आहे. आता हा नवा भिडू कोण, या आघाडीला त्याचा कसा आणि किती फायदा होईल, आणि हा भिडू खरोखरच ठाकरे आणि पवारांना तितकी तगडी साथ देऊ शकेल का, सगळं अगदी सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र. सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. साधारणतः गेल्या 5 वर्षांपासून रखडलेल्या स्थानिकच्या निवडणुका आता अखेर लागल्यात. दरम्यानच्या काळामध्ये राज्यातील राजकीय वातावरण इतकं प्रचंड वेगानं बदललंय, इतकी मोठी राजकीय उलथापालथ झालीये की यंदा जनतेचा कौल काय असेल हे सांगणं कठीण आहे. महायुती आणि महाविकास आघाडी असा जर विचार करायचा झाला तर लोकसभेमध्ये धक्का मिळालेल्या महायुतीला विधानसभेमध्ये महाराष्ट्रातील जनतेनं मोठं यश दिलं, तर या उलट लोकसभेला चांगलं यश दिलेल्या महाविकास आघाडीला विधानसभेमध्ये मात्र महाराष्ट्राच्या जनतेनं पसंती न दिल्याचं दिसलं. आता यामागे अनेक कारणं असतील ज्याची चर्चा गेल्या काही वर्षांमध्ये होतेच आहे, पण शेवटी निकाल लागला आणि सत्ता आली की या सगळ्या टीका आणि आरोप हे गौणच ठरतात. मुद्दा असा आहे की बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर लोकसभा आणि विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं 2 वेगवेगळ्या पद्धतीचे कौल दिलेत. त्यामुळे आता स्थानिकच्या निवडणुकांमध्ये लोकांचं नेमकं म्हणणं काय असेल आणि त्यांचा कौल काय असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यातही मुंबईची लढत ही फारच चुरशीची असताना महायुतीनं आपली सगळी तयारी ही अंतिम टप्प्यामध्ये आणलेली आहे. पण तिकडे ठाकरे बंधूंकडून अद्यापही काहीही घोषणा होताना दिसत नाहीये. काही चर्चांनुसार ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाचा मुद्दा हा अगदी अंतिम टप्प्यामध्ये आलाय आणि वचननाम्या संदर्भातली तयारी सुरू आहे. लवकरच युती संदर्भातली अधिकृत घोषणा सुद्धा होईल. शिवाय मोठ्या म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सुद्धा ठाकरे बंधूंसह त्यांच्या या आघाडीमध्ये सहभाग असेल असंही म्हटलं जात आहे. आता गेल्या काही दिवसांमध्ये सुरू असलेल्या चर्चांनुसार ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाचा मुद्दा हा अंतिम टप्प्यात आल्याचं म्हटलं जात आहे. म्हणजे वचननाम्या संदर्भात त्यांची तयारी सुरू असल्याचं म्हटलं जाते आणि युतीची सुद्धा अधिकृत घोषणा ही लवकरच होऊ शकते. शिवाय मोठ्या म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा ठाकरे बंधूंसह दिसेल असं सुद्धा म्हटलं जातं. आणि आत्ता नव्या आलेल्या माहितीनुसार ठाकरे आणि पवारांनी यात आणखी एक मोठा डाव टाकलाय. तो असा की ते आता आपल्या या आघाडीमध्ये एका मोठ्या आणि तगड्या भिडूला एंट्री देण्याच्या विचारात आहेत. आता हा भिडू कोण, तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर. खरं तर लोकसभा निवडणुकीआधी सुद्धा ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला होता, तसा पुढाकार घेतला होता. पण अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये शिवसेना आणि वंचितची ही युती फिसकटली. पण आता पुन्हा एकदा शरद पवारांसह प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला सुद्धा ठाकरे सोबत घेण्यासाठी प्रयत्न करतायत किंवा तसे प्रयत्न तर सुरू झालेले आहेत अशी माहिती समोर येते. पण मुख्य मुद्दा असा आहे की या आंबेडकर यांचा आणि त्यांच्या या पक्षाचा ठाकरेंच्या या आघाडीला कसा आणि किती फायदा मुंबईमध्ये होऊ शकतो. तर बघा, मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शिवाय शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर या चौघांचेही पक्ष जर एकत्र आले तर त्यामुळे महायुतीला एक मजबूत टक्कर मिळेल असं म्हटलं जातं. बघा, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा त्यासाठीची जी मतं आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र होतील आणि मिळतील. तर पवारांच्या प्रभावानं मराठा आणि ओबीसी मतदार मजबूत होईल. दुसरीकडे आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे दलित, बहुजन आणि मुस्लिम मतांचा मोठा फायदा मुंबईच्या 36 विधानसभा आणि या महानगरपालिकेच्या 227 जागांवर होईल ठाकरेंच्या या आघाडीला असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे ठाकरेंच्या आघाडीची स्थिती बऱ्यापैकी सुधारेल, ज्याचा फटका महायुतीला बसेल आणि महायुतीला खिंडीत गाठणं विरोधकांना शक्य होईल. पुन्हा एकदा मुंबई मनपावर सत्ता काबीज करण्यासाठी हे जे त्रिकूट आहे हे जर एकत्र आलं तर त्याचा खूप मोठा फायदा किंवा त्यामुळे एक मार्ग विजयाकडचा सुकर होईल असं म्हटलं जातं ठाकरेंसाठी.
असं म्हटलं जातंय की विशेषतः मुंबईमध्ये एकूण मराठी मतदारांपैकी मराठी दलित मतदारांची संख्या ही 40% आहे. तर उत्तरेकडून आलेल्या एसटी स्थलांतरितांची संख्या सुद्धा उपनगरांमध्ये जास्त दिसते. जसं की जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, मालाड पश्चिम, अंधेरी पूर्व, घाटकोपर, चेंबूर या विधानसभा मतदारसंघांचा जर विचार केला तर इथे सुद्धा ही संख्या जास्त आहे. शिवाय मानखुर्द, शिवाजीनगर, चेंबूर, गोवंडी यासारख्या भागांमध्ये दलित आणि बहुजन बहुल भागात प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये वंचितला मतं फारशी मिळाली नाहीत. त्यामुळे वंचित ही मुख्यतः विरोधी मतांचं विभाजन करण्याच्याच एका भूमिकेमध्ये राहिली आणि तितक्याच भूमिकेपुरती ती मर्यादित राहिली. पण आत्ताच्या या निवडणुकीमध्ये जर आंबेडकर हे उद्धव ठाकरे आणि पवारांसह आले आणि राज ठाकरेंसह आले तर मग हे जे मतांचं विभाजन आहे ते होणार नाही. त्यामुळे एक मजबूत आघाडी तयार होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे महायुतीला अर्थातच परिणामी त्याच्यामुळे एक चांगला शह देणं शक्य होईल. ठाकरे आणि पवारांच्या साथीने आंबेडकर असतील तर मुंबईमध्ये हा जो विजयाचा मार्ग आहे तो सोपा होईल अशी अपेक्षा तरी व्यक्त केली जाते. पण आंबेडकर खरोखरच सामील होणार आहेत किंवा नाही या संदर्भात अद्यापही अधिकृत काही माहिती आलेली नाही. त्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत आणि ते प्रयत्न यशस्वी ठरतात की नाही हे येता काळ सांगेल. ठाकरे बंधू आणि पवारांच्या या नव्या रणनीतीबद्दल, मुंबईतील या नव्या बिडूच्या एंट्रीबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे? खरोखरच याचा फायदा मुंबईतील सत्ता काबीज करण्यासाठी ठाकरेंना होईल का? तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या भावना आम्हाला नक्की सांगा. ठाकरे बंधूंनी आणि पवारांनी आंबेडकरांसोबत ही मुंबईची लढाई लढली पाहिजे का? आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.